होते का नाही बिल पे? वायफायच नाही. बिल्लू तर आता निघालो सोनाराच्या दुकानामध्ये. तर त्याला वस्तू घेतलेली आहे. नमस्कार मंडळी. तर सकाळपासून आमच्या पाठीमागे एवढी घाई होती ना, तर व्हिडिओ काढायला टाइमच नाही मिळाला आणि त्यात मध्ये लाईट गेली होती, त्याच्यामुळे सगळी गडबड होती. आणि आता आरूला शाळेत सोडलंय. आरूला शाळेत सोडताना पण रिक्षा आम्हाला टाइमवर नाही मिळाली. ट्रॉफिकमुळे रिक्षा सुद्धा मिळत नव्हती. इतकी आम्हाला म्हणजे परेशानी झाली जाता वेळेस. कशी बशी एक रिक्षा मिळाली, त्याच्यामध्ये बसून आम्ही आलो. आणि यांनी सारखं 2 वेळा फोन करून सांगितलं की मी इथं आहे तिथे आहे. यांनी पण आम्हाला एवढं फिरवलं. आता शेवटी हे आम्हाला भेटले आणि आता रिक्षात बसलोय आणि आता चाललोय आम्ही मार्केटला थोडंसं काम आहे आणि तिथून पुढे आम्ही जाणार आहे सोनाराच्या दुकानात. तर तुम्हाला कळेलच कशासाठी जाणार आहे मी. तर चला, तर आता आपण तिकडे जाणार आहोत. तर आता आमच्या सोबत आहे मयुरेश आणि हे आहेत रिक्षा चालवत आहेत. आणि आरूला सोडली शाळेमध्ये. आरूची पण खूप परेशानी झाली. एवढा लांबून चालत घेऊन यावं लागले तिला एवढ्या उन्हामध्ये. काय करणार, ट्रॉफिकमुळे सगळंच हाल झाला आमचा आज. आता बाहेर एकदम रखरख ऊन पडलेलं आहे बघा. आज पाऊस नाहीये पण ऊन खूप आहे आणि घरामध्ये लाईट नसल्यामुळे हाल तर बेकार होणारच होते आज. कारण रोज असंच व्हायला लागले, सकाळी लाईट चालली आणि संध्याकाळीच यायला लागली. त्याच्यामुळे व्हिडिओ पण शूट करता येत नाहीये आम्हाला. तर चला म्हटलं आज बाहेरच शूट करावं. तर आता आम्ही आलोय मार्केटला. इथं पार्किंगचं खूप टेन्शन आहे. कुठे रिक्षा लावायची कळत नाहीये, जागाच नाहीये कुठे लावताय आता. तर चला आम्ही पोचलोय मार्केटला. लावली रिक्षा कशी. शेव घ्यायचंय मयूरला. घ्यायचं ना लसूण, तुला आवडतं ना. तर हे बघा मार्केट आहे वाशीचं पूर्ण. तर मला घ्यायची ज्वारी. सगळं मिक्स घेते मी. बाजरी, ज्वारी, नाचणी आणि कणी सगळे मिक्स करून घेते. पौष्टिक असतं खूप. तर आता हे बिल पे करतायत. एवढंच इथे घ्यायचं होतं आम्हाला. बाकीचा ड्रायफ्रूट वगैरे घ्यायचं आहे. कसं आहे, जसं लागेल तसं आम्ही घेऊ जातो. तुम्हाला तर माहितीच आहे किती वेळा आमचं येणं जाणं होतं मार्केटमध्ये. आता ज्वारी संपली होती त्याच्यासाठी आलोय. तर सगळं मिक्स घेते मी आता. 8 किलो सगळं मिळून सगळं 8 किलो झालेलं आहे. खजूर कुठून घ्यायचं आहे? तर हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स घेतलं जातं. तर चला, झालंय आमचं घेऊन. आता ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये जायचं आहे. हे बघा इथं सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील तुम्हाला खायच्या. पूर्ण मार्केट आहे. तर आता खजूर घेण्यासाठी थांबलोय. हा, हे डब्यातले चांगले आहेत. हा, डब्यातले घेतो ना आपण कधी पण. हा वाला मयुरेशला खूप आवडतं लसणाचा शेव. चिवडा. हे लोक चिवडा बोलतो, मी शेव बोलते. 1 किलो खजूर आणि हे घेतलेलं आहे. तर चला घेऊन आता निघालो. होते का नाही बिल पे? वायफायच नाही. कसं द्यायचं मग ऑनलाईन आता पैसे? नेटवर्कच नाही इथे पकडत. कुठं रेंज पकडते शोधत गेलेत. आम्ही चाललोय पुढे. रिक्षात जाऊन बसतो बोललो. वज्जा आहे ना मयुरेशच्या हातामध्ये, त्याच्यामुळे आम्ही पुढे चाललोय. आता आम्ही आलो रिक्षापाशी. बसतो. कुठे थांबत बसायचं तिथं. आले हे आता. झाले का नाही का वापस द्यावं लागेल त्यांना? झाले का पैसे? चला झाले पे. आता कुठे जाऊया? हा, इथे छास खूप छान मिळतो. छास प्यायचा. तुला काय पाहिजे? छास पाहिजे का? छाससाठी छास हो. चला इकडे आल्यावर छास प्यायलाच पाहिजे. खूप छान लागतो. आलो आम्ही छास प्यायला. मयुरेशाला छास घेऊन. दिवसेंदिवस ग्लास बारीक करायला लागले आता. अरे हा, पहिला मोठा होता आता लहान झाला. कमाई वाढली. अंकल, दिन ब दिन गिलास में छोटा करते जा रहे हो क्या? छान वाटलं छास पिऊन. थंड पोटामध्ये. खूप गरम व्हायला लागलंय. आज पाऊस नाही पडलेला. घे ना तुला. आण एक अजून एक आण. आरामशी. आता निघालो आम्ही फ्रूट घेण्यासाठी. आता बघू फ्रेश फ्रूट मिळाले तर बरं आहे, कारण उशीर झाला ना हो. ह्या टायमापर्यंत असतात फ्रेश असतात ना. चला आता फ्रूट घ्यायचे. आमचा पचका झाला. इथं फ्रूटवालेच बसलेले नाहीत कोणच. सगळे गेले वाटतं, कारण म्युन्सिपाल्टीवाले येत राहतात ना. हा ना, नाही तर उचलून नेतात ना. त्यांचं पण नुकसान होतं गरीब लोकांचं. एवढ्या महागाच्या वस्तू घेऊन बसायचं. आता आम्ही चाललो दुकानामध्ये. मंडळी हे गेले दुकानामध्ये. थोडं सामान आणायचं होतं त्याच्यासाठी गेले. मयुरेश पण गेलाय आणि मी रिक्षामध्ये बसले.
आज एवढं गरम होतंय ना, खूपच गरम होतंय. असं वाटतंय परत उन्हाळा चालू झाला काय, कारण पाऊसच नाही. आज सकाळपासून कोरडं कोरडं झालेलं आहे, ऊन रखरख पडलेलं आहे. त्यामुळे बघितलं किती गरम व्हायला लागलंय. बाहेर पण एवढी पाहिजे तशी हवा लागत नाहीये आणि घरात लाईट नाही. आ का असतं एवढं? दोघे ना मला येड्यातच काढतात. तर झालं, छोटं मोठं सामान पण घेऊन झालेलं आहे आल्यासारखं इकडे. तर आता निघालो सोनाराच्या दुकानामध्ये. सोनार पुढे भेटणार आहे तरी बघ जरा. हे बोलतात आता सोनार कुठे भेटणार आहे, सोनाराचे दुकानं झाले बंद. आता मला सोनाराच्या दुकानात जायचं होतं, माझं काम होतं. ते तुम्हाला मी दाखवणारच आहे काय काम आहे. 4-5 वाजता ठीक आहे, 4-5 वाजता येऊन आपण भेटू. तर आता आम्ही घरी जायला निघालो, पण आता घरी गेल्यानंतर लाईट असली तर बरं आहे. अहो घरी लाईट नाही आहे. काय माहिती आली असेल का भयू? कारण रोज लाईट जाते सकाळी, ते संध्याकाळीच येते लाईट. रोजचं झालंय, 3 दिवस झाल्या लगातार असंच होतंय. मोठं काम निघाले वाटतं कुठलं, त्याच्यामुळे असं होतोय सगळं. तर आता आम्ही पोहोचलोय घरी, म्हणजे अजून घरी जायचंय रस्त्यावरती. आता रिक्षा लावली इथे, आता निघतोय आम्ही. आता घरी काय माहिती लाईट असली तर बरं आहे. चला घ्या एक एक थैल्या सगळ्यांनी. आहे लाईट, बरं झालं. हे बघा आमचा बिल्लू कशी वाट बघत बसतो. कुठे गेले सगळेजण मला सोडून. आमच्या डॉनने बघा काय करून ठेवलंय, सगळं अंग घाण करून घेतले मातीने. मगरीसला काम वाढलं, त्याला आंघोळ घालतोय आता. सगळं घरात फिरतो ना, मग चांगलं वाटत नाही घाण. बिल्लू शांत बस, पकडायचं का रे? चला जेवण गरम करते. सकाळी बनवलं होतं मी, हे बघा सोयाबीन बनवलेले कालवण आणि चपात्या. कारण रोज माहिती आहे सकाळीच लाईट चालली, त्याच्यामुळे मी सकाळी सगळं जेवण वगैरे बनवून ठेवलंय. त्या दिवशी माहिती आहे ना कसं झालं होतं, सगळा दिवस असाच गेला होता, पूर्ण दिवस लाईट नव्हती. तर 2-3 दिवस झाला लगातार असं होतंय, म्हणून सकाळी सगळं करून ठेवते. लवकर उठून सगळे कामं पटापट, म्हणजे टेन्शन नाही राहत, कधी पण येऊ दे मग लाईट. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर मंडळी या जेवायला. दुपारच्या 2:30 वाजलेत आणि बघितलं ना बिल्लूने कसं काम वाढवलं होतं, त्याचं सगळं आवरलं आणि आता आम्ही जेवायला बसलोय. तर जेवण झाल्यानंतर मग थोडा वेळ आराम करणार आणि मग माहिती आहे ना 4 वाजता बाहेर जायचंय. तुम्हाला दाखवणार आहे कशासाठी जाणार आहे मी सोनाराच्या दुकानात. तर चला भेटूया 4 वाजता. तर मंडळी 4 नाही तर 4:30 वाजलेत. तर हे म्हटले आरूला पण घ्यायला जायचंय, तर त्याच निमित्ताने आरूला घेऊया आणि मग नंतर सोनाराच्या दुकानात जाऊया. तर आता या कॉफी प्यायला. कॉफी पितो आणि आम्ही निघतो. तर चला आता निघतो आम्ही. मयुरेश घरातच बसणार आहे. येऊ मयू? चला. तर आता आरूला शाळेतून घेतलीये. काय मग कसा गेला दिवस? अरे असं का करते? शाळेत जावं लागेल ना, टीचर नाही आले मग काय झालं, दुसरे टीचर असतात ना. आरूचा दिवस आज बोरिंग गेला, टीचर नसल्यावर बोरिंगच जातो आहे की नाही. चला आता सोनाच्या दुकानात. आरू आल्यापासून काय सांगते, काय आरू काय होतंय तुला? कंटाळा आलाय आज फिरे. आरूचा अवतार पण कसा झाला एकदम. आरूची टीचर नाही आली ना तर आरूची अशीच अवस्था असते. टीचर असला की मग तिचा दिवस चांगला असतो. चला आता आम्ही आज सोनाराच्या दुकानामध्ये. तर मंडळी आम्हाला जी वस्तू घ्यायची होती ती वस्तू घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवेल मी घरी गेल्यानंतर. तर चला वस्तू घेतलेली आहे आणि आता आम्ही थेट घरी निघालोत. आता बोलतायत तुमच्यामुळे खूप टाइमपास होतोय माझा. काय हो? आमच्यामुळे टाइमपास होतो तुमचा? नाही तर काय. बघा आरू काय बोलतायत पप्पा. मस्त अशी हवा लागा लागली रिक्षामध्ये. आता आज वातावरण खरंच खूप छान वाटायला लागले, कारण कुठेच म्हणजे ओलसर असं नाहीये, किचकिच नाहीये, है ना आरू? छान वाटायला लागले ना. रोज पावसाने चिखल चिखल. आज बघा ना किती छान असा रस्ता आहे, मस्त साफसुथरा. आता मी जे सोनाराच्या दुकानातून वस्तू घेतली ना ती खूप अनमोल आहे माझ्यासाठी. त्या वस्तूचं म्हणजे मोलच नाही, किंमतच नाही, कारण ती वस्तू माझ्या आई वडिलांतर्फे घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असेल मी एक व्हिडिओ काढला होता, त्या व्हिडिओमध्ये माझे आई वडील आले होते आणि त्यांनी मला पैसे दिले होते ती वस्तू घेण्यासाठी. तर मी ती वस्तू त्या टाइमला घेतली नव्हते, पैसे तसेच ठेवले होते, खर्च नव्हते केले. तर म्हटलं चला आता घेऊया, कारण काय कारणामुळे तसंच राहून गेलं. तर आता जाऊन ते घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवते.
तर मंडळी आता आम्ही घरी पोचलोय. या तुम्हाला दाखवते काय वस्तू आहे. दाखव आरू. आई आणि बाबा हे बघा, तुम्ही दिलेल्या पैशाचं मी घेतलेली आहे ती वस्तू. कारण आईने आधीच मला या जोडवी दिल्या होत्या. मासळ्या नव्हत्या मला घालायला, तर मी मासळ्या घेतल्या त्या पैशाचं. आणि फोन करून पण सांगते आता, आणि व्हिडिओ बघितल्यावर ते पण समजून जातील खरंच घेतलेली आहे. हे बघा किती छान आहेत. तर मंडळी कशा वाटल्या माझ्या मासळ्या आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.